कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाचा ना माझ्या बरोबर, नाचल्याने वजन कमी होईल तुमचं. काय नाही, मला नाही नाचायचं. अरे का नाही नाचायचं? वजन कमी झालेलं चालणार नाही का तुम्हाला? नाही चालणार. का? अगं मी जर बारीक झालो ना तर हे कपडे काय करू, म्हणजे आहे ते वाया जाणार आणि नवीन घेण्याचा खर्च वाढेल. अगं केवढं महागात पडेल ते. नको, काही नको, काही गरज नाहीये. त्यापेक्षा मी आहे तसाच बरा आहे. तुम्ही ना उगाच मोठे झालाय. काय तुला कळतं का कसं 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 बोलतेस? इतरांच्या बायका बघ, त्यांना वाटतं आपल्या नवऱ्याने असं मोठं व्हावं, छान व्हावं. हे काय बोलतेस तू? हो, मोठं अंगाने नाही व्हावं, कर्तृत्वाने व्हावं. हो हो, आहेच माझं कुत्रत्व. कुत्रत्व नाही हो, कर्तृत्व. आणि काय केलेत कर्तृत्व मोठं होण्यासाठी तुम्ही? बचत. बचत? बचत करणे हे माझं कुत्रत्व आहे. कधी केलीत बचत? शाळेत असल्यापासूनच. कसली? मार्काची. 35च्या वर एकही मार्क नाही काढायचो मी शाळेत. आई वडील मला सांगायचे खूप अभ्यास कर, मार्क मिळव, मार्क मिळव. मी म्हटलं नाही, 35 म्हणजे 35च. मी जर जास्त मार्क मिळवले तर बाकीची मुलं काय करतील, त्यांना नको का मार्क? म्हणून मी नाही, 35च. हो, असं काय करताय? उच्च शिक्षण फार महत्वाचं असतं. उच्च नाही हो. उच्च शिक्षण म्हणजे चांगलं शिक्षण घेणं अत्यंत महत्वाचं असतं. त्यांनी काय होतं, आपल्या आयुष्याची दिशा ठरते, करिअरची दिशा ठरते. हो का? तो भाऊ कदम, म्युन्सिपल शाळा डोंबिवली, श्रेया बुगडे सेंट जेवियर्स भोरोली. किती तफावत. आणि दोघं आता करतायत काय, हवा येऊद्यामध्ये स्किट. काहीतरी उगाच बडबडताय. काय हे काय काय आहे? डस्टबिन मध्ये काय? हे काय तू किती पेस्ट वाया घालवलीस? वाया काय घालवली? संपली ती, टाका. संपली नाही, अशी पिळून पिळून बाहेर काढायची ना तिला. पिळून पिळून. तुमची बहीण मला जशी पिळून काढते तशी ना. बघा, माझ्याकडनं इतकी कामं करून घेतलीत ना, बारीक झाली चवळीच्या शेंगेसारखी, आणि ती पोत्यामध्ये कापूस भरल्यासारखी फुगली आहे. कुठलाही धागा कुठेही जोडू नको. बसा. ही पेस्ट का वाया घालवलीस ते सांग आधी मला. हो, तुमचं काय डोकं फिरलंय का? संपली आहे ती पेस्ट. सकाळी मी काढायला गेले ना तर पेस्ट म्हणाली, नको नको नको, मला अजून पिळू नकोस, माझा काही जीव उरला नाही, मी मेली आहे ती. आली आलेली जा, ब्रश घेऊन ये, ब्रश घेऊन ये, थोडं लावून घ्या ब्रश. मी काय म्हणते, एक चांगली आयडिया देऊ का? त्याच्यापेक्षा आपण दात घासणंच बंद करून टाकूया. बसा. अहो नका तिचा जीव काढू, ती मेली आहे आधीच. मेली? अशी कशी मेली? थांब, हिचं मी आता पोस्टमार्टम करतो. काय पोस्टमार्टम म्हणजे असं हिला कापतो, मग मधून थोडी तरी येईल की बाहेर. काय करताय तुम्ही? दादा प्रशांत दात घासून घेऊया. वेट लागल्यासारखी बघताय. अहो ठेवा ते चेंगट, नुसता माणूस एक नंबरचा. हे असले मनोरंजनाचे प्रयोग आम्हाला बघण्यासाठी कधीपासून सांगते, एखादा साधा टीव्ही घ्या घरात, पण ते नाही. ओ तुमच्याशी बोलते मी, दात घासतायत. थुका ते. अहो स्वयंपाक घर आहे ते. एवढ्या मेहनतीने पेस्ट बाहेर काढली आणि तू थुंकायला सांगतेस, वेडी आहेस का? गप्प बसा तुम्ही. आणि काय म्हणत होतीस? हा 2 वर्षापूर्वीचा पेपर का वाचताय तुम्ही? अगं 2 वर्ष झाली का 3 वर्ष, बातम्या त्याच असतात. गप्प बसा. मी काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. काय? मला टीव्ही हवाय. कशाला? मला सलमानला भेटायची खूप इच्छा आहे. आता असं तर त्याला भेटता येणार नाही ना. टीव्ही आला तर त्याच्या मागणं जाऊन पटकन भेटून येईन. काय बोलतेस? कशाला पाहिजे टीव्ही? कशाला पाहिजे म्हणजे काय? येणारे जाणारे सगळे नातेवाईक मला विचारतात, अहो वहिनी तुमच्या घरी टीव्ही नाही? कसं वाटतं ते? घ्या ना नातेवाईकांसाठी आणि माझ्यासाठी टीव्ही. असं असेल तर नकोच. का?
नाही अगं तुझी आई आली तर 8-8 दिवस जात नाही घरी. टीव्ही घेतला ना तर हिथेच मुक्काम करून राहील ती. नकोच तो टीव्ही. असंही तुम्ही घेतला नाहीत तरी माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. कशाचं? तुझी आई आता आपल्या घरी कधीच येणार नाही. ग बसा. आपल्याला टीव्ही लागलाय. काय? अगं उचकी लागते, ठेस लागते, डोहाळे लागतात. हे काय टीव्ही लागलाय? मेंदूला गंज लागतो. हा हे बरोबर आहे. जसं की तुमच्या. हा? मग अहो लकी ड्रॉ मध्ये टीव्ही लागलाय आपल्याला. मी काय केलं होतं माहितीये ना, 500चं कुपन काढलं होतं. काय 500चं कुपन काढलंस तू? अगं 500 रुपये कमवायला किती दिवस लागतात माहितीये का तुला? काही नाही, डोक्याचा वापर केला ना 1 मिनिटात मिळवता येतात 500 रुपये. कसं काय? आता तुमच्या खिशातून मी 500 रुपये काढायला मला 1 मिनिट लागणार ना. म्हणजे तू माझ्या खिशातून 500 रुपये काढलेस? नाही हो, तुमच्या खिशातून नाही, माझ्या जवळचे होते ना त्याच्यातनच दिलेत. आम्ही बायकांनी ना कुपन काढलं होतं आणि मी जिंकले लकी ड्रॉ मध्ये. आपल्याला काय लागलंय माहितीये का? 32 इंचाचा LED टीव्ही. वा, आणि आता येईल तो कधी पण घेऊन. चला चला पटकन. काय? हो 32 इंचाचा टीव्ही? अगं काहीतरी काय बोलतेस? तुला कुणीतरी मूर्ख बनवला असेल. काय मूर्ख बनवलंय? हा काय मूर्ख बनवलंय? मूर्ख बनवायला ते काय तुमच्यासोबत केलेलं लग्न आहे? म्हणजे तुला काय म्हणायचंय? माझ्याशी लग्न करून तू मूर्ख बनलीस? तसं नाही हो, मी खरंच सांगते. टीव्ही लागलाय आपल्याला लकी ड्रॉ मध्ये. मी लागला? हो ने हा आलो नको नाही ते जरा हे जरा नाही सावकाश. हा तू आता गेलंच ते चालेल ना. नमस्कार नमस्कार नमस्कार. सॉरी हा ते टीव्ही घेऊन आलो ना मी, तर सोबत कंटेनर पण आला. कंटेनर काय कंटेनर? बहीण आहे मी त्यांची आणि हे भाऊ आहेत. हे भाऊ आहेत ते अगदी महाराष्ट्रीयन माहिती आहे. आणि तुम्ही कोण? मी तो म्हणजे टीव्ही घेऊन आलो ना मी. टीव्ही घेऊन आलात का बाकी काय घेऊन आलाय? पण मी असं काय घेत बीत नाही. हा तुम्ही असं बोलत जाऊ नका माझ्याशी. हा मला फक्त जीवेचा प्रॉब्लेम आहे. वाव किती छान, मला आवडलंय. आवडलाय काय? आवडायला तो काय शाहरुखचा पिक्चर आहे? हो आता तो शाहरुखचा पिक्चर आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. काढा ना टीव्ही. आजी मी काढतो मी. हा ते काढायचं विसरूनच. हो हो इथेच काढून ठेवा. कुठे ओके मी करतो इकडनं. तुम्ही थांबा जरा. एक मी हळू जा. हा अरे की नाही टीव्ही बघा कसं मस्त आहे. एक मिनिट दादा चला जरा. अरे बापरे आता मी असं किती उभं राहू? नाही ठेवून द्या असं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.